माता श्री निर्मला देवी की जय। आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी की जय। आता आपल्या संस्कारांमुळे आपल्याला ख्रिस्ताची फारशी माहिती नाही आहे, पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि ती माहिती करून घ्यायला पाहिजे, कारण तो आज्ञाचक्रावर बसलेला आहे. आज्ञाचक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही तर आपण गणेशाला जाणलं नाही, कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने येऊन जगामध्ये काय कार्य केलं, त्यांनी अवतरण घेऊन काय काय कमाल केली, त्यांनी काय आपल्यासाठी केलं आहे, त्याचं जे काही कार्य आहे किंवा त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसतं गणपती गणपती करून बसतो, गणपती बसला, गणपती हे ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये, त्याचे काय गुण आहेत, तो शुभकरी आहे, तो अमुक आहे, त्याने कसं शुभ केलं, त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं आयुष्य चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि विचारणा केली पाहिजे. आता हे जे मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे आपण वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक सगळे ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत, त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतरण कोणचे होते, त्यांनी काय काय कार्य केले ह्याबद्दल माहिती करून घेतली आणि कधी कधी तर त्यांची माहिती आपल्यापेक्षाही जास्त आहे. तेव्हा आपणही ख्रिस्ताबद्दल, मोहम्मदबद्दल, तर इतर जे मोठमोठाले सद्गुरू झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. त्याला कारण असं आहे की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असला, तुम्हाला जरी ब्रह्म काय ते कळलं, पण जर तुम्हाला उद्या कोणाशी बोलायचं असलं तर तुमच्याजवळ हे ज्ञान असायला पाहिजे की तुम्ही प्रत्येकाबद्दल उघडून स्पष्टपणे समजावून सांगाल आणि गोष्टीचं निरूपण करू शकाल. जर ही माहिती तुम्ही आज मिळवली नाही तर ह्या आजच्या आधुनिक कालामध्ये सहयोग पसरणार नाही. सहयोग हा आधुनिक काळात आलेला आहे. यावेळेला सगळ्यांना सगळ्यांची माहिती झालेली आहे. सगळ्यांना कोण कोण लोक मोठमोठे झाले ते सगळं माहीत आहे. आपण एकेका विहिरीत आता नाही आहोत, मोठ्या अथांग सागरात आल्यामुळे सगळ्यांनी सगळी माहिती, सगळ्या जातीच्या लोकांची, सगळ्या देशाच्या लोकांची, सगळ्या धर्माच्या लोकांची माहिती आपण करून घेतली पाहिजे. त्यांचं कुठे चुकलं, आपलं कुठे चुकलं हे समजावून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण खरे सहयोगी आणि सद्गुरू होऊ शकता. त्यासाठी थोडासा तरी अभ्यास करावा लागेल आणि सर्वांनी तो मनपूर्वक अभ्यास करावा असं मी सांगते. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. आज आपण बहुतेक पूजा जी आहे ती गायनानेच करूया. तर आता पाय धुवूया गणपती यांनी. मी पूर्वी सांगितलेलंच आहे की ख्रिस्ताची आई राधा म्हणजे महालक्ष्मी होती आणि महालक्ष्मी असून सुद्धा तिने इतकं शांतपणाने सगळं काही सहन केलं आणि जशा रीतीने वागली ते फक्त एवढ्यासाठी ख्रिस्ताचं जे काही उदाहरण होतं ते अगदी पूर्णपणे जमलं पाहिजे. कोणत्या तऱ्हेची त्याच्यामध्ये अशी खोट आली नाही पाहिजे
की लोकांनी म्हटलं पाहिजे की त्याच्या आईमुळे असा दोष लागला. त्या बाईनी जसं सहन केलं, आपल्या मुलाचा संबंध त्याग केला, त्याला ट्रान्सफर जाताना पाहिलं, या सर्व गोष्टी ज्यांनी इतक्या सहन केल्या, अशा या महालक्ष्मी स्वरूपा मेरीच्या उदाहरणावर असं पाहिलं पाहिजे की जे आपण आपल्या मुलांबद्दल माझा मुलगा करत बसतो, ते सोडून माझा मुलगा आत्म्याच्या दृष्टीने किती पुढे आलेला आहे ते पाहिलं पाहिजे. आत्म्यामध्ये त्याचा किती लाभ झालेला आहे हे पाहिलं पाहिजे. आपण सर्व आता सहयोगी झालो आणि सहयोगामध्ये येऊन आपण पुष्कळ कमवलंय. काढा. आणि मुलांना देण्याचं काय आहे आपल्यामध्ये? धूर काढून टाका. मुलांना देण्यासारखं आपल्यामध्ये काय ते पाहिलं पाहिजे. आणि ते देण्यासारखं एकच आहे, म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ते मिळालं पाहिजे, ते सर्वांना दिलं पाहिजे आणि सर्वांनी मिळवलं पाहिजे. या वेळेला मुद्दामून मी म्हटलं की तुम्ही सगळेजण इतक्या लांब या. माझी कारण इतक्या लांब आल्यावर आपल्या लक्षात येईल की किती काबाड कष्ट करत लोक चालतात राहतात. आपल्याला काय लहान लहान गोष्टीची तसदी लागते आणि आपण थोडासाही त्याग करायला तयार होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अगदी गोंजारून सांगावं लागतं, असं करा तसं करा. अशा रीतीने तुम्ही सहयोगामध्ये कसे पारंगत व्हाल आणि पुढे वाढा. जरासं सुद्धा त्याग करायला मंडळी तयार होत नाही, हे बरोबर नाही. आणि पुणे तळांबद्दल सारखं मला ऐकायला मिळतं की इथले लोक अगदी फुकटखोर आहेत, ते कधीच एक पैसा काढणार नाही. जोपर्यंत तुम्ही आपली प्रवृत्ती बदलणार नाही तोपर्यंत हे पुणेकर कसे बदलणार? तुम्हीच त्यांचे पुढारी आहात, तुम्हीच त्यांचे उदाहरणार्थ म्हणजे उदाहरण आहे, ज्यांनी की लोक बघतील की ही लोक काहीतरी विशेष आहे. आणि तुमच्यामध्ये जर ह्याप्रमाणे पैशाबद्दल ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एवढी तळमळ पाहिली तर ते लोक म्हणतील की सहयोग करून फायदा काय, सगळे आमच्यातलेच आहेत. दुसरं म्हणजे वारंवार मी म्हटलेलं आहे की आपल्यामध्ये भावबंदकी हा एक शाप आहे. आणि ते मी परत बघते, पैशाला धरूनच भावबंदकी करतात की हे पैसे कुठे गेले, इतका कशाला खर्च केला, हे काय झालं ते काय झालं, सगळी भांडणं पैशाला घेऊन करायची. असं मला मोठं आश्चर्य वाटतं. तुमच्यासाठी आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण फुकटात घ्यायचं म्हणजे आत्मसन्मान माणसाला पाहिजे. माताजींनी खर्च करायचा आमच्या खाण्यापिण्याचा, हे काय ठीक नाही. वर्षभराला तुम्ही जर थोडेसे जरी पैसे एकत्र केले तरी सहज होऊ शकतो. तशी मंडळी खर्च करतातच आणि आम्ही करतोच, पण बरं दिसत नाही. आत्मसन्मानाला धरून नाही. आताही तुम्ही खोटी खेडेगावात गेला तर परवा आता नारायणगावला मी गेले, ते लोकांनी लगेच स्वयंपाक विपाक करून ठेवलेला, तर आम्हाला बसवलं, सगळं दिलं. त्यात काही पैसे पाहिजेत वगैरे असं काय म्हटलं? आदरात इतके सगळं. तेव्हा आज 4 पाहुणे आपल्या घरी आले, त्यांच्याकडे आपलं कसं लक्ष असलं पाहिजे. सहयोगांमध्ये विशेष करून मोठं आश्चर्य वाटतं की अजून भाऊबंदकी त्याचा शाप दिसतो. लहान लहान गोष्टीसाठी लोक भांडणं करतात, त्यांचं हे झालं त्यांचं ते झालं. किंवा समजा एखाद्या लीडरला म्हटलं की तू बाबा आता हा लीडर झाला तर तो लीडर नाही, त्याचं भांडणार. त्याला म्हटलं की हा माणसाला व्हायब्रेशन्स नाही, त्याला सध्या बंद करा, तर ते भांडणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक भांडकुदळपणा. म्हणजे लग्नात सुद्धा आपल्याकडे इतकी भांडणं आपण करतो. म्हणजे जेव्हा लग्नासारख्या शुभस्थळी आपण हे करतो तर आपल्याला असं वाटतं कुठेही भांडणं केली तरी भांडण करणं हे काय वाईट नाही, हे फार वाईट. परमेश्वराच्या दृष्टीने फार चुकीचं आहे आणि ते केलं नाही पाहिजे. त्याबद्दल ख्रिस्तानी एक शब्द वापरला, मर्मरिंग सोल्स. जे लोक मागे काहीतरी बोलत असतात सारखं, ह्यांना काहीतरी बोलायचं त्यांना काहीतरी बोलायचं, इकडून तिकडे लावालावी करायची, अत्यंत क्षुल्लक आणि क्षुद्र गोष्टी आहेत. आणि तुमच्या पुण्याला आम्ही पुण्यपट्टणम म्हणतो, पुण्याला सगळी पुण्याही आणलेली आहे म्हणतो, सगळं काय म्हणतो, आणि तेवढं करून मग हे अशी परिस्थिती आहे, ते पाहून फार वाईट. आणि पुढच्या वर्षी अगदी सगळ्यांनी जोमाने प्रयत्न करायचा. इथली मुलं सुद्धा एवढी शाणी आहेत, अहो त्यांनी सुद्धा लहान फुलं आणखीन आपले पैसे जमा करून सगळ्यांना दिलं. माझा ती जीव भरून आला. किती चांगली मुलं आहेत ही तुमचीच मुलं आहेत ना. मग मोठ्यांना काय होत आहे, मोठ्यांशी का वागतात? थोडं तरी हृदय उघडून काम केलं पाहिजे सहयोगात. काही तुमच्यावरती बोजा नाही सहयोगाचा, काही तुमच्याकडनं आम्ही घेत नाही, काही तुमचं आम्हाला नको आहे. कितीतरी तुम्हा लोकांना आम्ही दिलेलं आहे, म्हणजे वस्तू मात्र आहोत.
नुसतं वस्तू मात्र पाहिलं तर किती दिलेलं आहे, पण तरी सुद्धा ह्या अशा रीतीच्या गोष्टी ऐकायला आल्या म्हणजे मला फार दुःख होतं. तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला परत क्रुसावर टांगू नका. परत पुनर्जन्म झाला आजच्या दिवशी असं समजून आता आम्ही खुल्या दिलान राहू असं ठेवायचं आणि मानापानाने राहिलं पाहिजे, आत्मसन्मानाने राहिलं पाहिजे. एवढं कृपा करून तुम्ही लक्षात ठेवा. आजच्या या शुभ दिवशी मला परत म्हणावं लागतं, कारण पुण्याला आता तुमची परत माझी कधी भेट होईल मला सांगता येत नाही. तेव्हा कृपा करून याबद्दल तुम्ही काळजी घ्यावी, तसं वागू नये, नाहीतर सगळे एका बरोबरच खाली जाते. आजच्या या दिवशी सगळ्यांनी एकतरी व्रतनिश्चय ठरवलं पाहिजे की ज्या ख्रिस्ताने आपलं आयुष्याचं बलिदान दिलं तिथे आम्ही जर त्याला आमचा मोठा भाऊ मानलेला आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या हातून काय झालं पाहिजे. आम्ही इतकं सहयोगात मिळवलेलं आहे, आता आम्ही सहयोगात काय केलं पाहिजे. काही तुमच्याकडनं पैसे म्हणजे मागतच नाही आम्ही, पण खाण्यापिण्याचे आणि वाहतुकीचे सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नसला तर कसं करणार. त्यावर भांडाभांडी करता. पुढच्या वेळेला असं झालं नाही पाहिजे. मला लोकांनी सांगितलं की जसंच आम्ही वाहतुकीचे आणि खाण्यापिण्याचे पैसे मागितले तसेच कुणी सुद्धा हात वर केला नाही. 40-45 रुपये जर तुम्ही काढू शकत नसले, एवढी जर भिकार दशा असली तर तुम्ही सहयोगात राहिलं नाही पाहिजे. आमच्यावरच बोजा पाडणार म्हणजे सगळ्या भिकाऱ्यांना पाळण्याचा आम्ही काही धंदा घेतलेला नाही. जर एवढी परिस्थिती असली तर मुळीच सहयोगात राहू नये. ज्या लोकांना इतकंही जमत नाही, मनुष्य ज्यांना फुकट खायचं, इथे काही खैरात वगैरे नाही. आणि ह्या गोष्टी वाहवत जातात कधी कधी इतक्या की त्या जर तुम्ही सांगितल्या नाही तर त्या रोखल्या जात नाहीत. आणि तुमचे लीडर सुद्धा थकून म्हणतात आम्हाला नको रे बाबा आता. त्यामुळे एक तफावत येऊन गेलेली आहे आणि लोक असं समजतात की हे लीडर लोक आम्हाला जे आहेत ते त्रास देत आहेत आणि माताजींजवळ जाऊ शकत नाहीत वगैरे. ह्या सर्व गोष्टी सोडून टाकल्या. आता आम्ही सगळे एक झालेले आहोत. आम्हाला सहयोगासाठी आजपर्यंत आम्ही काही केलं नाही. गांधीजींच्या वेळेला मला आठवतं माझ्या आईनी तिच्या स्वतःच्या हाताच्या बांगड्या दिल्या, गोट दिले, पाटल्या दिल्या, सगळं 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 घरातनं देऊन दिलं तिने. आणि आजकाल लोकांना 4 पैसे काढता येते म्हणजे इतकी दुर्दशा आहे का तुमची? तशी मुळीच नाही. ही मंडळी इतक्या लांबून इथे येतात, तितकीच मंडळी तुम्ही इथे आलेल्या आहात. त्यावरही तुमच्यावर काही खर्चाचा बोजा नाही. हे शोभतं का? पुण्याच्या सर्व लोकांना सांगा की माताजींनी सांगितलं की प्रत्येक पुण्याच्या सहयोगाला आजच्या ह्याला कार्यक्रमाला कसे करून उभं राहायला पाहिजे. कारण हिमालयावरती सुद्धा लोक जातात देवाकडे. मग का हा हिमालय नाही आहे. तुम्हाला काय एवढं तुडवायला नव्हतं, सगळी व्यवस्था केलेलीच होती. पण तरी सुद्धा जेवढे लोक तिथे आले होते तितके काही आज आले नाहीत. आणि पुण्यात झालं तर आम्ही येऊ नाही तर येणार नाही, हे असं करणाऱ्या लोकांना कधीही पैशाची त्यांची स्थिती ठीक होणार नाही. आणि आता गणपतीपुळ्याला सुद्धा व्यवस्थित यावं, पुष्कळाने यावं. काही त्याच्यामध्ये एवढा खर्च नाही आहे. मी सगळं बरोबर करून ठेवलेला आहे. जितका जरुरी लागेल तेवढा, फक्त जेवढा खाण्यापिण्याचा असेल तेवढा, त्या पलीकडे काय नाही. वर्षात 1 वेळा. आणि इतकी काय तुमची दुर्दशा नाही आहे. 2 पैसे जर जोडून ठेवले तर तुम्ही वर्षाला थोडे पैसे एकत्र करू शकता. असंच एखादा असलं तर आम्ही करू शकतो त्यांची व्यवस्था. पण प्रत्येक जणांनी जर असाच हिया घेतला तर पुण्याहून कुणी जाणार नाही. खेडेगावात मात्र वेगळं आहे. खेडेगावात कधीच हा प्रश्न उभा राहत नाही. शहरात येऊनच आम्हाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. सिनेमा रोज पाहायलाच पाहिजे, हे झालंच पाहिजे, हातात आमच्या बांगड्या असल्याच पाहिजेत, कोट असलेच पाहिजेत, पाटल्या असल्याच पाहिजेत, हे असलंच पाहिजे. मग आम्ही देवाला गेलो किंवा नाही गेलो, पूजेला गेलो किंवा नाही गेलो, ते एवढं मात्र पाहिजेच. पाहिजे म्हणजे पाहिजेच. जेवायला भरपूर पाहिजे, जेवायला अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. ह्या सर्व गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष आहे, देवाकडे कमी. मग आमची का प्रगती होत नाही ते लक्षात आणलं पाहिजे. आता आजच्या दिवशी प्रत्येकाने निश्चय करायचा की आम्ही इकडे तिकडे इतके पैसे वाया घालवतो, त्यापेक्षा थोडेसे पैसे आम्ही वाचून घेतले. ह्या लोकांनी सगळं सोडलं, सगळे छंद सोडले आणि म्हणे आता आमच्याकडे पैसे वाचतात, आम्ही करायचं काय पैशांचं. तसेच तुम्ही सगळे जे गुलामी केलेली आहे आजपर्यंत ते सगळं सोडून आणखी परमेश्वराच्या साम्राज्यात पूर्णपणे उतरलं पाहिजे. आजच्या दिवशी सांगायला मला वाईट वाटतं, पण
सगळा काही जो मागचा इतिहास आहे तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मला असं वाटतं की हे सांगितलं नाही तर हे वाहतच जाणार आहे. म्हणून आता आळा घातला पाहिजे, ह्या गोष्टीला पूर्णपणे आळा घातला पाहिजे आणि आपापसातली भाऊबंदकी सोडून टाकली पाहिजे पूर्णपणे. एकाच्या विरुद्ध दुसरा, दुसऱ्याच्या विरुद्ध तिसरा असं करत राहायचं नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून, इथे 14 देशातले लोक कसे मिळून मिसळून बसलेत आणि आपण एका देशातलेच नाही, एका प्रांतातलेच नाही, पण एका शहरातले लोक सुद्धा एकत्र येऊन बसू शकत नाही. म्हणजे काय म्हणावं, म्हणजे आपण जन्मलो हातात सोटे घेऊन असं मला वाटतं. जन्मल्यावर मारामाऱ्या. इतकं आहे पुण्यामध्ये, पुष्कळशा सुंदर गोष्टी आहेत. पुष्कळशे सहयोगी जे तरुण सहयोगी आहेत फार सुंदर आहेत, त्यांच्या मुली फार छान आहेत. सगळ्यांचं इतकं मला कौतुक वाटतं, सगळं इतकं प्रेमळ आहे सगळं काही. पण जे मोठे सहयोगी आहेत त्यांच्यामध्ये जराशी अजून मेहनत पाहिजे. तर कृपा करून आजच्या दिवशी सगळ्यांनी व्रत घेतलं पाहिजे की आम्ही सहयोगी आहोत आणि आम्ही सहयोगाच्या मार्गात आलेलो आहोत आणि ह्याच्यात अग्रसर होण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू असं व्रत घ्या. म्हणजे परमेश्वर सर्वांची मदत करणार आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांवर आशीर्वाद.